नमस्कार, माझं नाव मानसी हिरे. सन्माननीय व्यासपीठ, विद्याभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ठाकरे साहेब, मानद सचिव माननीय श्री नर साहेब, प्राचार्य अशोक पाटील सर, सर्व विभागातील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका, जमलेले सर्व आदरणीय शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व शिक्षक भारतीचे पदाधिकारी आणि माझे विद्यार्थी मित्र, नमस्कार. आज माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी फार अभिमानाचा हा दिवस आहे, कारण आज माझे पप्पा रिटायर होत आहेत. आज हा दिवस अभिमानाचा यासाठी कारण त्यांनी एवढे 29 वर्ष त्यांच्या आयुष्यातले यशस्वीरित्या पार पडले ह्या क्षेत्रामध्ये. तर पप्पा, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमची मुलगी असल्याचा नेहमीच मला अभिमान वाटत राहिला आहे आणि कायम तुमची मुलगी असल्याचा अभिमान वाटत राहणार आहे. तुम्ही आम्हाला घडवलं, शिकवलं, मोठं केलं. आज जे काही आम्ही आहोत, जे काही आम्ही थोडंफार करत आहोत, ते सगळं तुम्ही आणि तुमच्यामुळे आणि मम्मीमुळे. खरं तर आमच्या आतापर्यंतच्या यशाचं श्रेय सगळं तुम्हाला आणि मम्मीलाच जातं. इतक्या खडतर प्रवासातून उंच भरारी घेणाऱ्या तुमच्या आयुष्याकडे जेव्हा मी आणि दादू बघतो, तेव्हा खरंच आम्हाला खूप अभिमान वाटतो. मी आणि अनिकेत लहानच होतो, म्हणजे इनफॅक्ट मी लहानच होते की तुमच्या संसाराची सुरुवात. तुम्ही आणि मम्मीने खूप कष्ट करून, म्हणजे तुम्ही शाळेत घरी जाऊन आल्यावर तुम्ही आणि मम्मी घरी मुलांचे क्लासेस घ्यायचे. खूप कष्ट करून तुम्ही असं आपल्या स्वप्नांचं घर बांधलं. तो आपल्या आयुष्यातला खरंच आनंदाचा क्षण होता. आम्हाला सगळ्यांना नेहमी हसवणारे, गमती करणारे असे आमचे पप्पा. त्यांना अगदी सगळं काही येतं. ते कोणत्याच गोष्टीसाठी कधी नाही म्हटले नाहीत. म्हणजे अगदी त्यांना कधी शाळेतून बोलवलं किंवा घरातलं पण कुठेही काही असेल तरी आवर्जून ते काम आवडीने करायचे. घरातही त्यांना म्हणजे जेवण बनवायला खूप आवडतं. खूप छान छान वस्तू त्या करून आम्हाला खाऊ घालतात. त्यांनी कोणत्याही कामासाठी नेहमी तत्पर असायचे. म्हणजे अगदी कोणती सोशल वर्क असो किंवा अगदी काही काम ते कधीच नाही म्हणाले नाही. अगदी ऍक्टिव्हली ते सगळं करतात. मुळात आम्हाला त्यांच्याकडे कोणाचा विश्वासच होत नाही की ते रिटायर होत आहेत असं. हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुली आपल्या वडिलांच्या खूप जास्त लाडाच्या असतात. तशीच मी सुद्धा माझ्या पप्पांची फार लाडाची आहे. त्यांनी लहानपणापासूनच आम्हाला दोघांनाही, मला आणि माझ्या भावाला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर नेहमी असं व्हायचं की कुठलीही वस्तू मला हवी असेल तर ती मला पप्पांना सांगण्याच्या आधीच मला ती माझ्या हातात हजर असायची. त्यांनी मला असं कधी हट्ट करू दिला नाही की पप्पा मला ही वस्तू द्या. मी त्यांना सांगायच्या आधी मला ती वस्तू माझ्या हातात हजर असायची. मला तुम्हा सगळ्यांचं एक माझ्या लहानपणीचा एक किस्सा शेअर करायचा आहे. नेहमीप्रमाणे असं पप्पा सकाळी शाळेत जात होते आणि मम्मी अंघोळीला गेलेली वाटतं. तर मम्मीने सांगितलं पप्पांना की म्हणजे मला लहानपणापासून माऊ बोलतात लाडाने, तर बोलले की माऊ झोपली आहे तर तिच्याकडे लक्ष ठेवा. पप्पांची शाळेत जायची घाई होती आणि थोडं ते माझ्याकडे लक्ष पण ठेवलं, पण थोडं नजर चुकलीमुळे मी पलंगावरनं पडले. लहानपणी 1 वर्षाची असेल. तर तेव्हा पप्पांनी मला तेव्हा म्हणजे मी रडायला लागली, मला लागलं वगैरे. तर तेव्हा त्यांनी मला एका फोटो स्टुडिओमध्ये नेलं. नवीन ड्रेस आणलेला तो मला घातला, मला छान छान फोटो काढले, हसवलं. ते नुकतेच जॉईन झाले होते तेव्हा शाळेत. तर तेव्हा म्हणजे त्यांना जाणं गरजेचं होतं शाळेत, पण तरी सुद्धा त्यांनी तो टाईम माझ्यासाठी दिला. त्याच्यावरून आपल्याला कळतं की एखाद्या बापाचं आपल्या मुलीवर किती प्रेम असतं. त्यांच्याकडून अजून एक शिकण्यासारखा चांगला गुण म्हणजे स्वावलंबन. हे खरं पप्पांच्या वागण्यातून आम्ही शिकलो. पप्पा नेहमी सांगतात की स्वतःची कामं स्वतः करायला शिका. म्हणजे अगदी कोणतीही डॉक्युमेंटेशन असो किंवा काही अडलं तर मी तुम्हाला सांगेलच, पण आधी तू स्वतः ट्राय कर, हे त्यांचं नेहमी असं सांगण्याचं असतं. तर टोटली हा जो प्रवास होता तो काही सोपा नव्हता पप्पांचा. तुम्ही तुमच्या कामासाठी घेतलेली मेहनत, आमच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत ती आम्ही नेहमीच पाहिली आहे. तुमचं समर्पण, तुमच्या कामावर असलेलं प्रेम, निष्ठा, तुमच्या सगळ्या
आम्ही ट्रेक झाला. त्यावेळी सुद्धा अजिबात खचून न जाता ह्या दोघांनी एकमेकांना जी साथ दिली होती ती खरंच खूप अविस्मरणीय आहे. त्यांच्याबद्दल जे प्रेम होतं ते खरंच कुठे बघायला मिळणार नाही असं मला तरी वाटतं. मम्मीची जेव्हा केमोथेरपी चालू होती तेव्हा पप्पा शाळेतून निघायचे आणि म्हणजे जेव्हा शाळा सुटायची तेव्हा मम्मीला फोन करून सांगायचे की मी निघालोय शाळेतून, तू जेवण वगैरे घे, मग आपण निघू असं डॉक्टरकडे जायला. टाटा हॉस्पिटलमध्ये मम्मीची ट्रीटमेंट चालू होती. तर ते अक्षरशः घरी यायचे. मम्मीला थोडं चालायला त्रास व्हायचा तर पूर्ण 3 माळ्या सोडून पप्पा वरती यायचे. पायातले फूट सुद्धा न काढता फक्त घरी येऊन पाण्याचा एक ग्लास पिऊन मम्मीला तसेच ते घेऊन जायचे. हे त्यांचे आम्ही कष्ट पाहिलेले. त्यांनी मम्मीच्या ट्रीटमेंटमध्ये म्हणा किंवा कशामध्ये कसलीच कमी सोडली नाही. आणि एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. आम्हालाही आमचा सांभाळ त्यांनी तितकाच छान पद्धतीने केला. मम्मीची डेथ झाली त्याच्यानंतर काही महिन्यांनी सेकंड मॅरेज केलं पप्पांनी. ही मम्मी सुद्धा आम्हाला तितकाच जीव लावते, तितकाच प्रेम करते आमच्यावर, तेवढीच आमची काळजी घेते. मम्मीचा पण पप्पांना खूप सपोर्ट आहे. तिने आतापर्यंत पण पप्पांना सपोर्ट केला नाही तर त्याच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा मम्मी त्यांना सपोर्ट करत राहील याची मला खात्री आहे. कष्टाने केलेलं कधी काही वाया जात नाही. काटकसर कशी करायची हे सगळं तुम्ही आम्हाला दोघांनी मिळून शिकवलं. हवी ती गोष्ट हवी तेव्हा देताना त्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि त्यामुळेच की काय आज प्रत्येक गोष्टीची किंमत आम्हाला आहे. बोलण्यासारखं असं बरंच काही आहे. आज अगदी सगळं आठवतंय. सगळ्या ओल्ड मेमरीज रिफ्रेश होत आहेत माझ्या. अगदी 5-6 वर्षांचीच होती. पहिली तर दुसरी काहीतरी होती मी तेव्हा. तर पप्पा मला एका कॉम्पिटिशनला घेऊन गेलेले, सिंगिंग कॉम्पिटिशनला. दादरला होती कुमार कला केंद्र, तिकडे एक कॉम्पिटिशन होती म्युझिकची. तर माझ्याकडनं पप्पाने ते गाणं एक नानी तेरी मोरनी ते गाणं मी गायलेलं त्यावेळेला. पप्पाने खूप छान पद्धतीने ते माझ्याकडनं बसवलेलं गाणं. परत हावभाव कसे करायचे तिथपासून मला त्यांनी ते शिकवलं गाणं. आणि त्या स्पर्धेमध्ये माझा लहान गटामध्ये पहिला क्रमांक आला. म्हणजे वडिलांचं प्रेम इतकं छान असतं ना. मला ते स्टेजवरती मी गात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. परत माझं गाणं झाल्यानंतर मी जेव्हा त्यांच्याकडे आली त्यांनी घेतलेला माझा तो गोड पापा, त्यांनी मारलेली ती घट्ट मिठी मला अजून पण आठवते. चौथीत असताना वक्तृत्व स्पर्धेत सुद्धा माझा क्रमांक आलेला. त्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टीची तयारी करून घेणं, कुठल्याही स्पर्धेमध्ये आवर्जून सहभाग घे असं नेहमी त्यांनी मला सगळ्याच गोष्टींसाठी खूप छान सपोर्ट केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायनामध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट केला. लहानपणापासून मला त्यांनी कुठलीही म्हणजे म्हणतात ना एकही वाद्य असं सोडलं नाही की तिथे त्यांनी मला घेऊन नाही दिलं. सगळं काही त्यांनी माझ्यासाठी केलं. हार्मोनियम घेऊन दिलं, गाण्याचा क्लास लावला लहानपणापासून. मला म्हणजे मी रियाजाचा कधी कधी कंटाळा करायचे पण त्यांनी मला असं हट्टाने मला सकाळी उठून मला रियाजाला बसवायचे की नाही तू रियाज कर असं. आणि आता टाईम मला मिळत नाही तर मग मला त्या गोष्टीची जाणीव होते आणि समजते मला की खरंच त्यावेळेला पप्पा सांगायचे की सकाळी उठून रियाज तर त्याचं महत्त्व काय होतं ॲक्च्युअलमध्ये मला आता कळतंय. आम्हाला नेहमी हसवणारे, आम्हाला ओरडतात सुद्धा खूप. जिथे स्ट्रिक्ट राहायला पाहिजे तिथे ते स्ट्रिक्ट असतात पण तेवढंच आमचं कौतुकही करतात ते. घरी नेहमी आम्हाला हसवणं, जसं त्यांचं शाळेत मजाक मस्ती असते तसं ते घरी मस्त हसत खेळतच असतात. खूप गमती करतात. आम्ही कधी ओरडले ना ते आमच्यावरती तेव्हा सुद्धा आम्हाला म्हणजे आम्हाला मस्ताना वाटतं ते आम्हाला स्वतः मस्ता मारतात, स्वतः जरी ते आमच्यावर चिडलेले असतील ते. परत मला नेहमी हसवणारे, मला खुश ठेवणारे माझे पप्पा. वाईट नको असलेल्या क्षणाला धीराने स्ट्रॉंग राहून कसं सांभाळायचं हे शिकवणारे माझे पप्पा. माझ्यासोबत नेहमी मस्ती करणारे. मी सासरी जात असताना मला वाईट वाटू नये, मी खचून जाऊ नये म्हणून कोपऱ्यात जाऊन रडणारे माझे पप्पा. किती सांगू मी त्यांच्याबद्दल, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. अवघड जग व्यापून टाकलं आहे त्यांनी माझं आणि त्यांचं माझ्यावर असलेल्या प्रेमाने. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. एक छोटीशी मी विशाल मिश्रे यांची कविता आहे त्यातले मला एक शब्द जे आवडले ते मी तुम्हाला ऐकवते. जगण्याची वजाबाकी बरोबरी तू होतास, जगण्याची वजाबाकी
बरोबरी तू होतास आणि वरवर मी पण अंतरी तू होतास. आई तर खरंच काटकसर करत होती. आई तर खरंच काटकसर करत होती. खरा संसारही तू होतास. आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेलास इतका मोठा व्यापारी तू होतास. बाबा कधी